प्रमाणपत्र रद्दाचा जो विषय आहे या संदर्भामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने ज्यांनी व्हॅलिडिटी करायला अधिकारी उमेदवार गेले त्यांच्या व्हॅलिडिटीमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या आणि म्हणून त्यांची व्हॅलिडिटी झाली नाही आणि म्हणून त्यांनी निवडून आल्यानंतरही त्यांचं ते पद किंवा ते रिझर्वेशन रद्द झालेलं आहे. परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या मराठा समाजाच्या तरुणांनी योग्य कागदपत्रे दिलेली असतील, काही जातीचे पुरावे दिले असतील त्यांच्या आजोबांच्या नोंदीच्या, तर त्या पुराव्याच्या आधारावरती त्यांना जे सर्टिफिकेट दिले ते सर्टिफिकेट योग्यच ठरेल, व्हॅलिडच ठरेल. आता ज्यांनी निवडणुकीच्या नावाखाली काहीतरी कागदपत्रामध्ये खाडाखोड केली असेल तर ते अडचण होऊ शकते. तो मुद्दा आहे की जे तुम्ही दाखल ते तसं पूर्वीच्या दाखलेचं जात पडताळणी होत नाही आणि त्याला अधिक सहकार्य करत नाही असं शेकडो तक्रारी दिली. त्याबद्दल आपलं काय नाही, असं काही असेल तर मला वाटतं विखे पाटील साहेब हे वारंवार जरांगे पाटील साहेबांशी भेटत असतात, बोलत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या ज्या तक्रारी आहेत जेन्युइन आहेत. विखे पाटील साहेब मंत्री महोदय यामध्ये लक्ष घालतील. ज्या जिल्ह्यामध्ये जर व्हेरिफिकेशन वेळेवर होत नसतील तर त्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज त्या ठिकाणी ते देतील. साहेब कुठेतरी आपण या महामंडळामध्ये आधीपासून काम करताय आणि मराठा उद्योजक वाढवण्याचं काम गावागावात त्यामुळेच तुमच्या अध्यक्षपदाला मागणी तुमची नकारात्मक प्रतिमा तयार होईल असं काही सरकारमध्ये मंडळींचा घाट आहे का? कारण आपण पाहतो की मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध अशी काही घटक त्या पद्धतीने काम करतो पाहिजे. अशातला काय हा प्रकार वाटतो का आपल्याला आणि तुमची भूमिका तुमची काय असणार जर काही अधिकाऱ्यांवर नाही कारवाई झाली तर? काही मंत्रिमंडळाचे मंत्री वेगवेगळ्या व्यासपीठावरती महामंडळाला जास्त निधी देतो अशा प्रकारे वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे, परळीमध्ये झालेले बरेच ठिकाणी. आणि म्हणून असे काही मंत्र्यांनीच देशमुखांना हाताशी धरून काही अटी शर्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय का? मुख्यमंत्री याच्यामध्ये व्यवस्थितपणे तपासतील. कारण मुख्यमंत्री स्वतः सर्व जाती धर्माला घेऊन हे राज्य चालवतात. परंतु काही आमचे मंत्रीच आमच्याशी द्वेष वागतात. आणि माझ्या कामाच्या बद्दल तर स्पष्ट आहे की एवढे 4-5 वर्षामध्ये आम्ही कुठल्याच महामंडळामध्ये जबाबदारीमध्ये भ्रष्टाचार केलेले नाही आणि त्याच्यामुळे मला कसा त्रास होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतील. पण त्यांना बेस्ट ऑफ लक. माझा नेता माझ्या खंबीर आहे, माझी भावना मराठा समाजाशी एकदम कटिबद्ध आहे, त्याच्यामुळे मला काही अडचणी येत.